नमस्कार, आपल्या सर्वांचं माझ्या पाकसंस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मिश्र डाळींचे अप्पे. त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आपण. तीन वाटी तांदूळ घेतलेले. ह्या स्टीलच्या वाटीने मी सगळे मेजर केलेलं आहे. एकच प्रमाण ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे वाटी आपण बदलायची नाही. 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी उडीद डाळ, नंतर ही एक छोटी वाटी घेतलेली आहे मुगाची डाळ, आणि हे पोहे 1 वाटी आणि 1 चमचा मेथी दाणे. आता सर्वप्रथम आपण हे सर्व साहित्य भिजवून घ्यायचं आहे. पोहे आपण नंतर भिजवणार आहोत. आत्ता तांदूळ, हरभरा डाळ, उडीद डाळ आणि मेथ्या आणि ही मुगाची डाळ. हे सर्व साहित्य 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये साधारणपणे त्याच्या दुप्पट पाणी घालून 7 ते 8 तासासाठी भिजवून घेणार आहोत. हे पोहे आहेत ते आपण आत्ता ह्याच्यामध्ये भिजवलेले नाही आहेत. जेव्हा हे 7 ते 8 तास भिजून झाल्यानंतर मिक्सरमधून काढू तेव्हा आपण हे पोहे भिजवून घ्यायचे 15 मिनिट आधी आणि ते मग त्याच्याबरोबर मिक्सरमध्ये वाटायचे. हे आता आपलं 6 ते 7 तास भिजवून झालेले आहे. आता हे पोहे मी 15 मिनिट भिजवून घेतलेले आहेत. पाणी सगळं काढून टाकायचं भिजवताना आणि आता हे ह्याचं पण पाणी काढून टाकायचं आणि हे दोन्ही आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. आता हे आपण थोडं थोडं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून. आता आपलं हे सगळं मिश्रण वाटून झालेलं आहे. आता हे सगळं एकसारखं मिक्स करून आपल्याला 7 ते 8 तास फर्मेंट करायला ठेवून द्यायचं आहे. उन्हाळा असेल तर लवकर होईल, थंडी असेल तर त्याला 10 ते 12 तास लागतील. आपलं पीठ फर्मेंट होऊन छान फुगलेलं आहे. ते आपण आता ढवळून घेऊयात. हे आता पीठ आपलं एकसारखं करून घेऊयात आणि थोडं पीठ यातलं या बाउलमध्ये काढून घेऊयात. त्यामध्ये मी मीठ घालणार आहे. चवीप्रमाणे घालायचं आहे मीठ. आणि हे थोडंसं पीठ घट्ट आहे त्यामुळे पाणी घालूया. साधारणपणे आपलं पीठ एवढं सैल आणि घट्ट असं पाहिजे. तोपर्यंत आपण आता तवा तापत टाकूया तप्त्याचा. आता आपला तवा गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं तेल घालणार आहोत. आणि अप्प्याचं पीठ आता घालायचं. झाकण ठेवून द्यायचं. 2 मिनिटं झालेली आहेत. आता झाकण काढून बघूयात झालेलं का. आता हे आपल्याला उलटून घ्यायचे. गॅस बारीक करूया. आणि पुन्हा ह्या बाजूने आपल्याला ते भाजून घ्यायचे. पुन्हा थोडासा गॅस मोठा करूया. आता आपण हे आपले अप्पे तयार झालेले ते काढून घेणार आहोत. तर यातल्याच पिठामध्ये आपण थोड्या कांदा, मिरची आणि कोथिंबीर घालूया आणि त्याचे अप्पे करूया.
2 मिनिटं झालेली आहेत. आपले आप्पे झालेत का बघूया. आधीच्या सारखेच हे पण आप्पे आपल्याला उलटून घ्यायचे. हे आपले आप्पे दुसऱ्या बाजूनेही छान भाजून झालेले, ते आपण काढून घेऊया. असे हे मिश्र डाळींचे आप्पे तयार आहे. त्याचा आपण आस्वाद घेऊयात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.